नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल वीर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण करन्सी हा चॅप्टर स्टार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण बेसिक करन्सी, नोटा काय आहेत, त्याचे प्रकार किती, कसे प्रकार पडतात, भारताने कोणती सिस्टम अवलंबी केली आहे, भारतामध्ये नोटांचा इतिहास काय आहे, मिंट्सचा इतिहास काय आणि त्याच्या स्लाइड्स वगैरे फॅक्टर डेटा सुद्धा आपण बघितला होता। तर या लेक्चरमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट त्याच्याबद्दलच्या तपासायचा आहे, ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, त्या म्हणजे आपण ज्या नेहमी रोजमर्राच्या लाईफमध्ये ऐकतो, जसं की इन्फ्लेशन काय, डिफ्लेशन काय, स्टॅग्नेशन काय, स्टॅगफ्लेशन काय, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला या सेशनमध्ये घ्यायची। तर मित्रांनो, चलनवाढ होणं, महागाई येणं किंवा इन्फ्लेशन येणं, हे वर्ड्स आपण खूप म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण म्हणू शकतो की ते इक्वेशनच झालेलं आहे। नेहमी आपण न्यूजपेपर असू द्या, न्यूज चॅनल्स असू द्या, कुठे ना कुठे ह्या वर्ड्सशी आपला सामना होतच राहतो। तर चलनवाढ नेमकं आहे काय? चलनवाढ किंवा सोप्या भाषेमध्ये आपण ज्याला महागाई म्हणतो, महागाई किंवा चलनवाढ एक अशी सिच्युएशन आहे, एक अशी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आपली जी करन्सी आहे, आपला जो पैसा आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी होते किंवा त्याची जी खरेदी शक्ती आहे, परचेसिंग पॉवर आहे ती कमी होते। सिम्पली समजा साधारण परिस्थितीमध्ये आता गेल्या महिन्यामध्ये हा जो पेन आहे, हा जो मार्कर आहे, तो 20 रुपयाला मिळत होता। म्हणजे एक रुपये जी आपली जी करन्सी आहे, एक रुपया, ती आपल्याला 20 द्यावे लागत होते, 20 नाणे द्यावे लागत होते किंवा त्याला रिप्रेझेंट करणारी 20 रुपयाची नोट आपल्याला द्यावी लागत होती। आता महागाई वाढलेली आहे, आता ह्या 20 रुपये किमतीच्या पेनाची किंमत आता 30 रुपये झालेली आहे। म्हणजे आपल्याला एक 20ची आणि 10ची रुपयाची नोट द्यावी लागेल। दुसऱ्या भाषेमध्ये एक रुपयाचे आपल्याला $30 त्यासाठी नाणे द्यावे लागतील। म्हणजे जी व्हॅल्यू आहे, परचेसिंग पॉवर, त्या रुपयाची कमी झाली की नाही? म्हणजे पूर्वी कमी नाणे देऊन हा पेन मिळत होता, आता जास्त नाणे देऊन हा पेन मिळतोय। म्हणजे जास्त नाणे द्यावे लागत आहेत, जास्त पैसे द्यावे लागत आहेत, म्हणजेच त्या पैशांची खरेदी किंमत कमी झालेली, व्हॅल्यू कमी झालेली आहे। तर चलनवाढ ही एक अशी सिच्युएशन असते। आता ही काय येते? आता अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं गेलं, आता ही जी कंडिशन आहे, इंडियन इकॉनॉमीला आपण आदर्श मानून बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थितरित्या समजेल देखील। आता भारतीय अर्थव्यवस्था जर तुम्ही बघितली तर भारतीय अर्थव्यवस्था ऑलवेज आपल्याला कशी दिसते? डेव्हलपिंग किंवा चढ्या मार्गाने जाणारी दिसते आपल्याला। 5% ग्रोथ, 6% ग्रोथ, 7% ग्रोथ आपली चालूच असते। किंवा आता आपण बघतो की रिसेशन मंदी आली म्हणजे ग्रोथ निगेटिव्हमध्ये गेली असा त्याचा अर्थ होत नाही। जो 8% आपला ग्रोथ रेट गेला होता तो 7%, 6%वरती आपण म्हणतो ना, 5, 5.5 वेगवेगळ्या ज्या संस्था असतात वेगवेगळे आकडेवारी देत असतात, त्याच्यानुसार तो कमी झालेला आहे। तो 0च्या निगेटिव्हमध्ये गेला नाही ग्रोथ रेट, तो कमी झाला आहे, म्हणजे मंदीसदृश्य परिस्थिती आहे। ओके, आणि जे ग्लोबल रिसेशन किंवा जे नॅशनल रिसेशन असतं लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी, ती वेगळी गोष्ट आहे। ते आता कोविड-19च्या नंतर आपण बघणारच आहोत, आपण बऱ्याच ठिकाणी येणारच आहे, त्यासाठी आपलं स्पेशल लेक्चरही होणारच आहे। कोविड-19चा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय होणार आहे त्याच्या देखील आपण लेक्चर बनवणारच आहोत। तर भारत देश हा ऑलवेज इमर्जिंग इकॉनॉमी आहे, आपली डेव्हलपिंग इकॉनॉमी असल्यामुळे, इमर्जिंग मार्केट असल्यामुळे ग्रोथ रेट हमेशा काय असते? स्टेडी असते। तर अशा याच्यामध्ये आपल्याला काही महागाई खूप हेल्दी असते। आता हा जो ग्रोथ रेट आहे हा अचीव केव्हा होतो? जेव्हा मार्केटमध्ये गुड्स अँड सर्व्हिसला डिमांड असते, जेव्हा वस्तूंना डिमांड असते तेव्हा लोक, याचा अर्थ काय होत आहे? डिमांड आहे म्हणजे लोक काय करत आहेत? तिला खरेदी करत आहेत, आणि लोक खरेदी करत आहेत याचा अर्थ काय? ती प्रोडक्शन तेवढं होत आहे, आणि तेवढं प्रोडक्शन होत आहे याचा अर्थ काय? इकॉनॉमी तेवढी एक्सपांड होत आहे, ती इकॉनॉमी तेवढी ग्रो होत आहे। म्हणजे याच्यावर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की डिमांड ही खूप आवश्यक आहे। मग इकॉनॉमीचा लॉ का म्हणतो की जिथे डिमांड वाढते तिथे त्या वस्तूची प्राईस देखील काय होते? वाढते, परंतु एका लेवलपर्यंत ही आपल्याला हेल्दी असते, आणि ती लेवल जर क्रॉस केली तर ती मात्र आपल्याला धोकादायक ठरते। ती कशी? आता याला आपण म्हणतो सगळ्यात सोप्या भाषेमध्ये चलनवाढ किंवा महागाई। ओके, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, आता हे इन्फ्लेशन आपल्याला पाहायचं आहे। तर महागाईमध्ये होतंय काय? वस्तूची डिमांड वाढते, डिमांड वाढल्यामुळे आपण म्हणू शकतो की तिची प्राईस देखील काय होते? वाढते। आता ही हेल्दी कशी असते? तर 4 प्रकारची चलनवाढ आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात असते क्रीपिंग किंवा आपण याला म्हणतो रांगणारी, सेकंड असते वॉकिंग, याला म्हणतो आपण चालणारी, थर्ड असते रनिंग, धावणारी, आणि फोर्थ असते हायपर, याला अंतरिक्ष किंवा उडणारी,
अतिशय आपण म्हणतो ना बेसुमार चलनवाढसुद्धा याला म्हटलं जातं. तर ही जी क्रिपिंग आहे, आता साधारण जी प्राईस लेवल आहे ती 0 to 3% वाढली, 0 ते 3% वाढली. 100 रुपये किंमत होती, 103 रुपयापर्यंत तिची किंमत झाली. तर आपण हिला काय म्हणतो, ठीक आहे, रांगणारी चलनवाढ आहे. आणि ही कशामुळे वाढली आहे, कारण त्या वस्तूची डिमांड वाढली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय झाली, प्राईस देखील वाढलेली आहे. आता याला म्हणतो आपण रांगणारी चलनवाढ. आता हीच किंमत जेव्हा 3% ते 10% वाढते तेव्हा आपण तिला म्हणतो चालणारी चलनवाढ. म्हणजे 110 रुपयापर्यंत त्या वस्तूची किंमत जाईल. आता मात्र किंमत थोडीशी जास्त वाढलेली दिसली. तरी या दोन्हींना, कोणाला, रांगणाऱ्या आणि चालणाऱ्या ज्या महागाई आहेत, या दोघींनाही इकॉनॉमिकली बेनिफिट मानलं जातं, आपल्यासाठी हेल्दी मानलं जातं. आता ते कशामुळे, कारण की ही महागाई कशामुळे आहे, अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था ऑलवेज काय होते, डेव्हलपमेंटच्या दिशेने मार्गक्रमण करते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड कमी झाली, डिमांड नसेल तर अर्थव्यवस्थेची ग्रोथसुद्धा काय होते, कमी होते. ऑटोमोबाईल सेक्टरचं एक्झाम्पल तुम्ही लेटेस्ट घेऊ शकता. अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड असणं खूप आवश्यकता आहे. आणि थोडी डिमांड असली अर्थव्यवस्थेमध्ये, याचा अर्थ अर्थव्यवस्था वरच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याच्यामुळे या दोनला, क्रिपिंग आणि वॉकिंग, या दोन इन्फ्लेशनच्या प्रकाराला हेल्दी म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे रनिंग, तो म्हणजे काय, 10 to 20%, जेव्हा 10 ते 20% महागाई वाढते. आता ही महागाई म्हणजे काय, डिमांड वाढत आहे परंतु त्या वस्तूचं प्रोडक्शन किंवा उत्पादन तेवढं होत नाही, प्रॉडक्ट तेवढं निघत नाही आहे बाह्य. प्रोडक्शन झालं आहे कमी आणि डिमांड तर वाढत चालली आहे. समजा आपण म्हणतो विविध योजनांद्वारा गव्हर्नमेंट पैसा ओतते आपल्या खिशामध्ये. RBI विविध पॉलिसी अनुसार मार्केटमध्ये पैसा आणतो. RBI मार्केटमध्ये पैसा कसा ओततो आणि कसा कमी करतो, RBIच्या लेक्चरमध्ये आपण डिस्क्राईब केलेलंच आहे. तर होतं काय, जेव्हा पैसा मार्केटमध्ये ओतला जातो, लोकांकडे जेव्हा पैसा येतो. आता समजा एक एक्झाम्पल घेऊयात की एक वॉशिंग मशीन आहे. सुरुवातीला काही लोक त्याला अफोर्ड करत होते अर्थव्यवस्थेमधले. आपण म्हणू शकतो की समजा एक एक्झाम्पल घेऊ, 100 लोक त्या वॉशिंग मशीनला अफोर्ड करतायत. ओके, 90 करत होते, 95 करत होते, मग 100 लोक करू लागले. आणि प्रोडक्शन जे वॉशिंग मशीनचं करणाऱ्या कंपन्या आहेत त्या काय म्हणतात की यस, आम्ही तेवढं 100 लोकांसाठीचं 100 प्रोडक्शन करू शकतो, तेवढे मजदूर आमच्याकडे, तेवढं रॉ मटेरियल आमच्याकडे आहे. मग झालं काय, 100 व्यक्तीवरून जेव्हा लोकांकडे पैसा आला, गव्हर्नमेंटनं, बँकांना विविधद्वारे लोकांकडे पैसा आला, मग 110 लोक डिमांड करू लागले, 120 लोक डिमांड करू लागले. मग प्रोडक्शन काय म्हणू लागले, चलो ठीक आहे, आम्ही काय करतो, आणखी मजूर वाढवतो. ओके, आम्ही आणखी मजूर वाढवतो, आम्ही आणखी रॉ मटेरियल आणतो, 120 लोकांपर्यंत आपण बनवू शकतो. पण जेव्हा 120 लोकांच्या पुढे 150 लोक डिमांड करू लागतात, मग प्रोडक्शनवाले म्हणतात की आम्ही हार्डली 120च बनवू शकतो, कारण की तेवढा रॉ मटेरियल अवेलेबल पाहिजे, तेवढे मजूर अवेलेबल पाहिजेत. आणि ते अवेलेबल न झाल्यामुळे प्रोडक्शन काय होतं, मंदा होतं. म्हणजे होतं काय, मार्केटमध्ये 120 वॉशिंग मशीन आहेत आणि घेणारे 150 लोक आहेत. आणि मग प्राईस काय होते, समजा ती 10,000 रुपयाची वॉशिंग मशीन 15,000, 20,000, 25,000 रुपयाला सुद्धा विकू लागते. आणि मग हे म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो धावणारी चलनवाढ. ही अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असते. पहिल्या दोन बेनिफिशियल आहेत आणि बाकी ही धोकादायक. याच्यानंतर जी आहे 20% पुढची, ही म्हणजे हायपर इन्फ्लेशन. हे केव्हा वाढतं, जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास पूर्णपणे मंदावतो. रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ग्रीस या कंट्रीचं आणि व्हेनेझुएला या देशांचं तुम्ही घेऊ शकतात. व्हेनेझुएला असा देश ज्याचे 95% जो आपण म्हणतो एक्सपोर्ट आहे, एक्सटर्नल ट्रेड आहे किंवा इकॉनॉमी आहे, ती जी डिपेंड आहे ती ऑइलवरती होती. आणि 2014 ग्लोबल जेव्हा ऑइल डिमांड कमी झाली तेव्हा तो देश पूर्णपणे आपण म्हणतो अर्थव्यवस्था कोलमडून गेली. सगळ्यात व्हायलंट आणि सगळ्यात आपण म्हणू शकतो की केओटिक देश तो ठरला. तर ही बेसुमार चलवणार असते. पैसा तर असतो पण त्या पैशाला काहीच व्हॅल्यू राहिलेली नसतं. तर ही कोणत्या देशाची ओळख असते, ज्या देशाचा विकास पूर्णपणे मंदावलेला आहे, रिसेशन तिथं आलं आहे आणि तिथल्या करन्सीला काहीही व्हॅल्यू राहिलेली नाही. तर ही ही इन्फ्लेशन ज्या देशामध्ये येते त्या देशाची आपण आपल्या शब्दात म्हणू शकतो वाट लागलेली आहे. ओके, पण पहिले जे दोन प्रकार आहेत ते आपल्यासाठी बेनिफिशियल असतात. ओके, तर ही झाली चलनवाढीची कन्सेप्ट. डिमांड वाढली, चलनवाढ, महागाई वाढली, डिमांड वाढली, महागाई वाढली. पण ही महागाई काय आहे, बेनिफिशियल असते. कधीपर्यंत, 10%पर्यंत. 10%च्या पुढे गेली तर ती विकृत रूप धारण करते, ती आपल्याला धोकादायक ठरते. आता याच्या विपरीत आपल्या डिफ्लेशनची तत्व कन्सेप्ट पाहायची आहे. डिफ्लेशन किंवा आपण त्याला म्हणतो चलनघट.
चलन घट नेमकं काय आहे? डिमांड वाढली होती, इथे वस्तूंची डिमांड कमी होते आणि वस्तूंची डिमांड कमी झालेली आहे, प्रोडक्शन जास्त आहे आणि सेलरला ते प्रोडक्शन विकायचं आहे, म्हणून तो काय करतो, त्या वस्तूची प्राइस देखील काय करतो, कमी करतो. त्याला मग आपण काय म्हणतो, चलन घट किंवा स्वस्ताई म्हणू आपण. मार्केटमध्ये स्वस्तपणा आलेला आहे, स्वस्त वस्तू झालेल्या आहेत, म्हणजेच त्याची प्राइस कमी झालेली आहे. आणि कधी होते, जेव्हा डिमांड कमी होते. आता याचे सुद्धा कारण असतात विविध. कोणत्याही इकॉनॉमीमध्ये ही इन्फ्लेशन डिफ्लेशनची सायकल ही चालत. इन्फ्लेशन आहे कशामुळे, साधारण फक्त हा जर लॉ तुम्ही आता मी ज्या तुम्हाला 2-3 वळी सांगतोय त्या डोक्यामध्ये फिट करा, तुमचं पूर्ण करन्सीचं चॅप्टर तुमच्या डोक्यात राहील. इन्फ्लेशन का आहे, कारण की त्याच्या आधी डिफ्लेशन होतं, आणि ते डिफ्लेशन का आहे, कारण की त्याच्या आधी इन्फ्लेशन होतं. सोपं, बाकी कुठेही डोकं लावायची गरज नाही. महागाई आहे, महागाई केव्हा झाली, स्वस्ताई होती म्हणूनच झाली की नाही, नॉर्मल कंडिशन होती, प्राईस वाढली, महागाई. आणि महागाई आहे त्याच्या आधी काय होती, स्वस्ताई होती. म्हणजे वापस महागाईनंतर काय येणार आहे, स्वस्ताई येणार आहे किंवा चलनघट येणार आहे. पुन्हा चलनवाढ चलनघट, चलनवाढ चलनघट, ही सायकल पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये चालत राहते. फक्त ती आउट ऑफ कंट्रोल नाही झाली पाहिजे. आउट ऑफ कंट्रोल झाली दोन्ही याच्यामध्ये तर अर्थव्यवस्थेमध्ये काय येतं, मंदी येते. आता बघा, प्राईस आपण म्हणू शकतो की जेव्हा मार्केटमध्ये आता ही जी चलनघट आहे ती नॅचरली पण येते. समजा एखादा डिझास्टर आलेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा वॉर, युद्ध वगैरे झालेलं आहे. भारत सरकारचं आपण एक्झाम्पल बऱ्याच वेळेस बघू शकतो 1965-71च्या वेळेस. तर अशाच्यामध्ये जो आपण म्हणतो अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणारा खर्च आहे तो डिफेन्ससाठी लागला जातो किंवा जो डिझास्टर आलेला आहे ते भरून काढण्यासाठी लागला जातो. मग अशा वेळेस काय होतं, लोकांकडचा पैसा कमी होतो आणि मग लोक काय करतात, लोक नवीन वस्तू खरेदी करत नाहीत, लोक सेव्हिंग करतात. आता कोरोनाच्या कंडिशनमध्ये आपण बघतोय, सध्या कोरोनाची कंडिशन आहे, लोक पैसे होईल तेवढे राखून ठेवण्याचं पाहत आहेत, कारण की येणाऱ्या कंडिशनला तोंड द्यायचं आहे. लोक नवीन शॉपिंग करतायत का, मोठी मोठी नाही, आणि करायची म्हणलं ना काही बाहेर चालू नाही आहे. तर अशा याच्यामध्ये कंडिशनमध्ये लोक सेव्हिंगची आदत आपल्या म्हणतात सवय लावून घेतात, आणि जेव्हा ही सेव्हिंगची सवय लागते तेव्हा वस्तूंची डिमांड कमी होते, आणि वस्तूंची डिमांड कमी झाल्यानंतर सेलर काय करतो, त्या वस्तूंची प्राईस ड्रॉप करतो, म्हणजे जेणेकरून आणखी लोक त्याला खरेदी करू शकतील. पण ही कंडिशन एका व्यवस्थित लेवलपर्यंत, एका पर्टिक्युलर काळापर्यंतच ठीक आहे. आता कोरोना येऊन गेला, 2-3 महिने ही कंडिशन ठीक आहे, परंतु वर्षानुवर्ष भारतामध्ये हीच कंडिशन राहिली की डिमांड कमीच राहील, लोकांना खरेदी करणंच नाही. मग अशा वेळेस भारतीय अर्थव्यवस्था मंद होऊन जाईल, लॉंग टर्म रिसेशन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, आणि ते भारताच्या अर्थव्यवस्थेला अतिशय धोकादायक असेल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आपल्याला, की RBIला किंवा गव्हर्नमेंटला जेव्हा कोरोना संपेल तेव्हा मार्केटमध्ये पैसा ओतायला सुरुवात करायची. विविध स्कीम्सद्वारा, विविध आपण म्हणतो ना योजनांद्वारा असेल, प्रोग्राम्सद्वारा असेल, कोणत्याही मार्गाने लोकांपर्यंत पैसे पोहोचवायचे. लोकांकडे पैसा आला, लोक काय करतात, वस्तू खरेदी करू लागतात, वस्तूंची डिमांड करू लागतात. जशी डिमांड होते मग वापस महागाई थोडीशी वाढते, आणि तोपर्यंत त्या वस्तूचं प्रोडक्शन वाढतं, अर्थव्यवस्था वापस वरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करते. ते देखील महत्त्वाचं आहे. तर इन्फ्लेशन डिफ्लेशनची ही सायकल असते, आणि ही RBIला आणि गव्हर्नमेंटला त्याची व्यवस्थितरित्या चालवावी लागते. आता ती कशी चालवतात, आता मी RBI आहे, आणि याच्यामध्ये मी काय म्हणतोय की अरे यार, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मला सध्या डिमांड दिसत नाही, याचा अर्थ चलनघटची परिस्थिती आहे. कशीही स्टेटमेंट एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकतं. एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये डिमांड नाही, याच्या आधी ती चलनवाढ आहे की चलनघट आहे, तर चलनघट असेल. चलनवाढ केव्हा असते, डिमांड असते तेव्हा. आणि जेव्हा लॉंग टर्म चलनघट राहते, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, खूप जास्त टाईमसाठी चलनघट आहे, खूप जास्त टाईमसाठी रिसेशन आहे, आपण म्हणतो ना लोक डिमांड करत नाहीत, मग ती एक वेगळ्या प्रकारची मंदी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येते. आणि ही मंदी जेव्हा येते तेव्हा लोक काय, तेव्हा वस्तूंची प्राईस कमी होत नाही, तर तेव्हा वस्तूंच्या प्राईस वाढतात. कारण की पैशाची व्हॅल्यू देखील खूप कमी झालेली असते, लोक शॉपिंग म्हणजे डिमांड करत नसतात, आणि ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्यांचं प्रमाणसुद्धा काय होतं, खूप कमी आणि तुरळक होतं, आणि खूप तुरळक त्या वस्तू झाल्या, त्या वस्तूंची किंमत काय होते, चलनघटमध्ये सुद्धा वस्तूंच्या किमती वाढतात. पण ही खूप रेअर कंडिशन असते. नॉर्मली सर्कमस्टन्स बघितले आपण, चलनवाढ आहे कशामुळे, डिमांडमुळे, आणि चलनघट आहे डिमांड कमी झाल्यामुळे, ही नॉर्मल सिच्युएशन. आणि डिमांड खूप जास्त काळ कमी झाली तर ती रिसेशन येते, मग तेव्हा चलनवाढ, आपण त्यावेळेस वस्तूची प्राईस वाढते, ती वेगळी कंडिशन आहे. तर नॉर्मल ही जी कंडिशन आहे त्याचं आपण आता इलॅबोरेशन करूया. आता मी RBI आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत बघितलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चलनघटची कंडिशन आहे, म्हणजे डिमांड नाही आहे, मार्केट स्लॅक मार्केट चालू आहे. आणि मला भारतीय अर्थव्यवस्थेचा दर जो होता 8%वरून 6% आला आहे, 5% आला आहे, मला तो वाढवायचा आहे. तर मी काय करणार, तर एक सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारतो, भारतीय RBI काय काय करेल.
RBI आपल्या रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय बदलाव करेल? तुम्ही लेक्चर पॉज करून कमेंटमध्ये सुद्धा लेक्चरचा आन्सर दे. मी तर आता देणारच आहे आन्सर, लगेच देणार आहे, परंतु तुम्हाला जर आन्सर ऐकायचं नसेल तर तुम्ही पॉज करून कमेंटमध्ये त्याचा आन्सरही देऊ शकता. सो RBI अशा वेळेस काय काय करते, तर RBIकडे बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. रेपो, रिव्हर्स रेपो रेट आहे, जे ओपन मार्केट ऑपरेशन्स आहे, बॉन्डची खरेदी विक्री आहे, देन CRR SLR सारखे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याचा RBI यूज करते. तर तुम्हाला आन्सर द्यायचं आहे की रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये RBI काय बदल करणार. ठीक आहे ना. आता चलन घट कंडिशन आहे, मार्केटमध्ये काय करायचं आहे, डिमांड आणायची आहे. तर अशा वेळेस RBI काय करते, CRR जो असेल तर CRR RBI कमी करेल. CRR कमी केला, CRR काय असतो, RBIकडे राखून ठेवलेला इतर बँकांचा पैसा, RBIनं तो कमी केला म्हणजे इतर बँकाकडे जास्त पैसा आला. राईट. SLR कमी करेल म्हणजे इतर बँकाकडे आणखी जास्त पैसा येईल. SLR बँका स्वतःकडे राखून ठेवतात आणि तो कमी केला म्हणजे बँका आणखी पैसा वापरात आणू शकतात. बँकेकडे जास्त पैसा आला, बँका स्कीम काढतील, लोक कर्ज घेतील. कोणते लोक कर्ज घेतील, जे वस्तू खरेदी करणार आहेत आणि वस्तू बनवणारे उद्योगपती पण कर्ज घेतील. वस्तू बनवतील, वस्तू खरेदी करतील, कुठून, बँकांच्या पैशांना. म्हणजे मार्केटमध्ये डिमांड वापस जनरेट होईल आणि अर्थव्यवस्था आपली वरच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागेल. आणि रेपो रिव्हर्स रेपो रेटच्या बाबतीत काय होतं, आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे थोडंसं आपल्याला कॉम्प्लेक्स करणारा घटक आहे. तर चलन घट या सिच्युएशनमध्ये रिव्हर्स रेपो आणि रेपो याचं ऑपरेशन काय असेल. सिच्युएशन आणखी एकदा सांगतो, अर्थव्यवस्थेमध्ये चलन घट आहे, डिमांड कमी आहे. ही डिमांड RBIला वाढवायची आहे, अर्थव्यवस्थेमध्ये गती आणायची आहे. तर अर्थव्यवस्था याच्यामध्ये काय करेल, आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. आता रेपो रेटमध्ये होतं काय, रेपो रेटमध्ये ही आहे बँक आणि ही आहे RBI, ही आहे बँक आणि ही आहे RBI. तर रेपो व्यवहारामध्ये बँका बॉन्ड ठेवतात कोणाकडे, RBIकडे, आणि RBIकडून काय काय घेतात, कॅश घेतात. बॉन्ड ठेवले कोणाकडे, RBIकडे, आणि RBIकडून काय घेतलं, कॅश घेतले. आणि रिव्हर्स रेपो व्यवहारामध्ये होतं काय की RBI बॉन्ड ठेवते कोणाकडे, बँकांकडे, आणि काय बँकांकडून घेते, कॅश. बरोबर. आणि कॅश ज्याच्याकडे येतं तो काय करतो, दुसऱ्या पार्टीला व्याज देतो. आता कॅश कोणाकडे आले, बॉन्ड बँकांनी RBIकडे ठेवले, कॅश स्वतःकडे घेतले. म्हणजे रेपो व्यवहारामध्ये बँका काय करणार, RBIला व्याज देणार. आणि दुसऱ्या रिव्हर्स रेपो व्यवहारामध्ये कॅश आली RBIकडे, बॉन्ड RBIने कुणाकडे ठेवलेत, बँकांकडे गहाण ठेवलेत. मग बँकांना RBIला काय करावं लागेल, व्याज द्यावं लागेल. म्हणजे RBI बँकांना काय देते, व्याज देते. बरोबर. त्याला आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. आता चलन घटची परिस्थिती आहे, महागाई वाढवायची आहे, म्हणजे मार्केटमधला पैसा वाढवायचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये RBI काय करेल, तर मोस्ट ऑफ द सिच्युएशनमध्ये आपल्याला वाटते की एक दर कमी होईल, एक दर वाढेल. आपण बरोबर की असं मिसकॅल्क्युलेशन करतो, कारण की दोन्ही एकमेकांच्या वाईस वर्सा व्यवहार आपल्याला वाटतात. सो अशा सिच्युएशनमध्ये गोष्ट लक्षात राहू द्या की मार्केटमध्ये जेव्हा पैसा वाढवायचा आहे किंवा डिमांड वाढवायची आहे किंवा महागाई आणायची आहे, तर अशा याच्यामध्ये RBI काय करेल, दोन्ही रेट कमी करेल. आता तो कशा प्रकारे, आता मला सांगा, बँका RBIला व्याज देत आहेत आणि स्वतःकडे काय घेत आहेत, कॅश घेत आहेत. जर हा 6% रेट होता आणि मी तो 5% केला, मी बँकांना म्हणलं की मी तुमच्याकडून 6% व्याज घेणार आहे, हे घ्या कॅश. मग त्यांनी 100 रुपये घेतले. मी म्हटलं तुमच्याकडून 5% व्याज घेणार आहेत, मग ते होऊ शकतं की 120 रुपये घेतील, 130 रुपये घेतील माझ्याकडून. त्यालाच 130 कोटी 1000 कोटी काय अमाऊंट तुम्ही बनवू शकता, की अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहार खूप मोठे होतात. तर रेपो रेट कमी होईल, ज्याच्यामुळे काय होईल, बँका इन्करेज होतील RBIकडून पैसे घेण्यासाठी. आणि बँकांकडे पैसा येतोय म्हणजे काय, मार्केटमध्ये पैसा येतोय. आणि मार्केटमध्ये पैसा म्हणजे लोकांकडे पैसा म्हणजे लोक डिमांड करणार, वस्तू बनणार, अर्थव्यवस्था वरच्या दिशेने जाणार, कारण की चलन घट होती याच्या आधी. नाव रिव्हर्स रेपो कमी केला, कशामुळे, आता हा व्याज कोणाला देते, RBI इतर बँकांना. मी इतर बँकांना म्हणलं की अरे मी तुम्हाला पूर्वी 6% देत होतो, मी तुम्हाला आता 5% देणार. पण ह्याच्यामध्ये होतंय काय, मी तुमच्याकडून कॅश घेतोय, मग मला बँका कॅश देतील का जास्त, म्हणजे बँक इन्करेज होतील का डिस्करेज, तर डिस्करेज होतील मला कॅश देण्यापासून. म्हणजे होईल तेवढी कॅश ते त्यांच्याकडे ठेवतील, म्हणजे मार्केटमध्ये पैसा राहील. म्हणजे रिव्हर्स रेपो कमी केल्यानं मार्केटमधला पैसाही राहतो, कमी येतो RBIकडे. येत नाही असं नाही, RBIच्या मनावरच असतं हे, पण RBI त्यांना काय करतो, डिस्करेज करतो की होईल तेवढा पैसा मार्केटमध्ये राहील. आणि दुसरीकडे रेपो वाढवल्याने बँका RBIकडून जास्तीत जास्त पैसे घेतात. तर चलन घट जेव्हा असते आणि चलन वाढ महागाई आणायची असते तेव्हा दोन्ही कमी होतात.
आणि तुम्हाला जर वाईस वर्सा उलट क्वेश्चन विचारला की चलन वाढ आहे, मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त वाढली आहे, आवाक्याच्या बाहेर जाते, मग RBI रेपो रिव्हर्स रेपो सोबत काय करेल? तर दोन्ही काय करेल? दोन्ही वाढवेल. दोन्ही वाढवेल म्हणजे काय? जे बँक RBIला द्यावं लागतं बँकांना, आता मी म्हणलं बँकांनो तुम्ही मला जे व्याज देत आहेत 6%, मी ते 7% करतोय, तर इतर बँका माझ्याकडून कर्ज घेतील का? जास्त कमी घेतील, म्हणजे मार्केटमधला पैसा हळूहळू कमी होईल. प्लस मी RBIला जे व्याज, मी त्यांना जे व्याज देतो, इतर बँकांना जे व्याज देत होतो, मी म्हणलं ते 6%हून 60% देतो, तर होईल तेवढी कॅश पण मला देतील की नाही? कारण की त्यांना 60% गॅरंटीड मिळतं आहे. बाकीचे बँका इतर कस्टमरला लोन देतात, ते वापस देतील नाही, RBI तर देणारच आहे की नाही, आणि 6चं 60% मी देतोय, तर होईल तेवढी ती कॅश माझ्याकडे देतील, म्हणजे मार्केटमध्ये कॅश सक केली गेली, मी माझ्याकडे घेतली, मार्केटमधला पैसा कमी झाला, महागाई आटोक्यात आली, डिमांड कमी होते, महागाई कमी होते. तर ही जी ट्रिक आहे किंवा आपण ट्रिकच म्हणतो, हे जो काय फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवा, RBI ही रोजमर्रा यूज करत असते. ठीक आहे. जेव्हा चलनघट असेल, डिमांड आणायची असेल, दोन्ही कमी, चलनवाढ असेल, डिमांड कमी करायची असेल, दोन्ही जास्त. ठीक आहे. तर ही चलनवाढ आणि चलनघटच्या कन्सेप्ट होत्या मित्रांनो. आता चलनवाढ चलनघटसोबत आणखी काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत, पण ते पाहण्याआधी आणखी एक महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. ओके. चलनवाढ आणि चलनघट ह्या दोन कंडिशन आहेत आणि दोन पर्सन आपल्याकडे आहेत, ते म्हणजे डेप्टर आणि क्रेडिटर, धनको आणि ऋणको. धनको म्हणजे जो कर्ज देतोय, राईट, आणि ऋणको म्हणजे जो कर्ज घेतोय. धनको कर्ज देणारा क्रेडिटर आणि ऋणको कर्ज घेणारा, ज्याला आपण डेप्टर म्हणतो. तर दोन सिच्युएशन आपल्याकडे आहेत. चलनवाढ आणि चलनघट. आता चलनवाढ आणि चलनघट, चलनवाढच्या सिच्युएशनमध्ये डेप्टरला फायदा होईल की क्रेडिटरला फायदा होईल? याचा आन्सरही तुम्ही लेक्चर स्टॉप करून पॉज करून देऊ शकता. आणि चलनघटच्या सिच्युएशनमध्ये डेप्टरला फायदा होतो का क्रेडिटरला फायदा होतो? याचं उत्तर तुम्ही द्या. उत्तर देण्यासाठी अट्टास आहा की क्वेश्चनमध्ये जेव्हा एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तेव्हा आपण आपल्या डोक्यामध्ये फॉर्म्युलेज बनवू लागतो, त्याची सवय तुम्हाला लागावी याकरिता. सो आन्सर तुम्ही सांगतच आहे. तर चलनवाढची परिस्थिती आहे, चलनवाढ आहे. मी आता आधी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी सांगितलं चलनवाढ आहे, म्हणजे याच्या आधी काय होतं? डिफ्लेशन होतं, चलनघट होती. तर चलनवाढ आहे, तर याच्यामध्ये डेप्टरला फायदा होतो, कर्ज घेणाऱ्याला फायदा होतो. कारण की होतं काय, आता समजा एखाद्या व्यक्तीने, व्यक्ती एनं व्यक्ती बीकडून कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे व्यक्ती ए कोण झाली? डेप्टर, आणि व्यक्ती बी झाली क्रेडिटर. आता ह्यानं त्याच्याकडून कुणाकडून? बीकडून कर्ज घेतलेलं आहे. आज काय आहे? आज चलनवाढ आहे. चलनवाढच्या, मी तुम्हाला प्रश्न विचारला, चलनवाढच्या परिस्थितीमध्ये काय होणार? तर चलनवाढची परिस्थिती आहे, म्हणजे साहजिकच एनं कर्ज घेतलेले कधी? चलनघट असताना. चलन वाढ आहे की नाही, म्हणजे गेल्या काळापेक्षा चलन असं झालेलं आहे, वाढलेलं आहे, म्हणजे याच्या आधी चलन काय होतं? कमी होतं. मग व्यक्ती एनं चलन घट असताना किंवा चलन दर कमी असताना कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की व्यक्ती एनं, एकदम सिम्पली करून सांगतो तुम्हाला, व्यक्ती एनं 1000 रुपये कर्ज घेतलं होतं, राईट. आणि त्या 1000 रुपयामध्ये त्यावेळेस त्यानं आपण म्हणू शकतो एक TV परचेस केला 1000 रुपयामध्ये. तर आता चलनवाढ झालेली आहे आज या कंडिशनला त्या टीव्हीची किंमत आहे 1500 रुपये, 1500 रुपीज आज त्या किमती टीव्हीची किंमत आहे. ओके. परंतु ह्या व्यक्ती एला, व्यक्ती बीला ज्याच्याकडून कर्ज घेतलं आहे त्याला 1500 रुपये द्यायचे आहेत का? नाही. त्याने 1000 रुपये घेतलेत, 1000 रुपये देईल, आणि जे काय व्याज असेल त्याच्यावरती 5%, 10%, म्हणजे 1100-1200 रुपये तो त्याला देईल. म्हणजे जेव्हा त्यानं 1000 रुपये घेतले होते, 1000 रुपयाची परचेसिंग पॉवर एवढी आपण म्हणतो जास्त होती. आता ती पॉवर काय झाली? कमी झाली आहे. कारण की एवढे पैसे दिल्यानंतर एक TV मिळत होता, आता 30 TV घेण्यासाठी एवढे पैसे द्यावे लागतात, म्हणजे पैशाची व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. परंतु त्याला ज्याच्याकडून कर्ज घेतले त्याला एवढेच पैसे द्यायचे, जास्त द्यायचे नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये कोणाला फायदा झाला? ज्यानं कर्ज घेतलं आहे. चलनवाढीमध्ये फायदा होतो कर्ज घेणाऱ्याला, आणि कर्ज देणाऱ्याला नुकसान होतं. आता याच्याच वाईस वर्षा चलनघटमध्ये काय होणार? चलनवाढमध्ये तुम्हाला समजलं कोणाला फायदा होतो? कर्ज घेणाऱ्याला. तर चलनघटमध्ये कर्ज देणाऱ्याला फायदा होतो. आता इथे आपण बघितलं होतं व्यक्ती बी कोण होता? कर्ज देणारा होता, क्रेडिटर होता, आणि व्यक्ती हा कोण होता? डेप्टर होता, कर्ज घेणारा. आता चलनघट आहे, म्हणजे याच्या आधी काय होतं? चलनवाढ होती. तर व्यक्ती एनं व व्यक्ती बी कडून 1000 रुपये घेतले होते चलनवाढ असताना, बरोबर.
चलन वाढ म्हणजे पैशांची खरेदी शक्ती कमी होती आणि चलन घट म्हणजे पैशाची खरेदी शक्ती जास्त आहे. आता 1,000 रुपयामध्ये त्यांनी त्यावेळेस काय घेतलं होतं, एक टेलिव्हिजन घेतला होता आणि आता तो काय करतो, याला 1,000 रुपये वापस देतोय. 1,000, 1,100, 1,200 जे काय व्याज त्याचं ठरलं असेल त्याच्यानुसार तो त्याला देतोय. पण 1,000 रुपयामध्ये त्यावेळेस टी व्ही येत होता, आता तोच टी व्ही चलन घट असल्यामुळे 700 रुपयाला येतोय. पण हा म्हणतोय का मला 700 रुपये दे, हा 1,000 रुपये त्याच्याकडून घेतोय. म्हणजे तो टी व्ही पण घेईल आणि टी व्ही सोबत साऊंड सिस्टम वगैरे सुद्धा घेऊ शकेल. म्हणजे फायदा कुणाला झाला, कर्ज देणाऱ्याला फायदा झाला आणि कर्ज घेणाऱ्याला नुकसान झालं. चलन वाढ जेव्हा असते तो डेप्टरला कर्ज घेणाऱ्याला फायदा होतो आणि चलन घट असते तेव्हा कर्ज देणाऱ्याला फायदा होतो. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. तर रेपो रिव्हर्स रेपो, चलन वाढ चलन घट कशा प्रकारे ही सायकल काम करते आता आपण पाहिलं आहे. आता चलन वाढ चलन घट या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील असं मी समजू शकतो. नसेल समजत तर कमेंटमध्ये कळवा, तिथे मी तुम्हाला सांगेलच ना. याच्या पुढच्या आता आपल्याला काही कन्सेप्ट पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, चलन वाढ आणि चलन घट नंतर आपल्याला जी महत्त्वाची कन्सेप्ट बघायची आहे ती म्हणजे या 3 कन्सेप्ट, मुद्रा अपस्फीती, मुद्रा अवपात आणि मुद्रा संफिस्ती. या तिन्ही कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत, मॉड आहेत आणि आता सध्या एक कन्सेप्टमधून आपण जातही आहोत. तर मुद्रा अपस्फीती, डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन डिसइन्फ्लेशन. तर नावातूनच वाटतं की इन्फ्लेशनच्या काहीशी वाईस वर्सा असणारी कन्सेप्ट आहे. समजा जेव्हा अर्थव्यवस्थेचा दर समानता चालू आहे 5%, 6%, 7%, 8%, आता हा आहे 0, तर अचानक 7%वरून तो कमी होतो म्हणजे 0पेक्षा वरतीच राहतो. मग 7 वरून 6 वर येत असेल, 5 वर येत असेल, पुन्हा वाढत असेल. पण ही जी अवस्था असते ही या काळातली 7 वरून 5 वरती येणं, या काळाला डिसइन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेचा वाढता वेग काही काळासाठी मंदावतो. 0पेक्षा कमी होतो का, नाही, मंदावतो किंवा कमी होतो, परंतु 0पेक्षा कमी होत नाही. तर त्या काळाला काय म्हटलं जातं, डिसइन्फ्लेशनचा काळ म्हटलं जातं किंवा मुद्रा अपस्फीतीचा काळ. आता ह्याच्यावरती इकॉनॉमीवरती खूप लॉंग टर्म इम्पॅक्ट होत नाही. सध्या आपली इकॉनॉमी बघितलं आपण 8%ची ग्रोथ अचीव केली होती, पुन्हा आपली 7.5 झाली, 7.2 झाली, 7 झाली, 6.5 झाली. आता वापस जर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतला आहे, डिमांड इन्करेज झाली, अर्थव्यवस्था वापस काय करू लागेल, 6, 7, 8 या अशा तरीकेनं ग्रो करू लागेल. म्हणजे ही एक तात्पुरती अवस्था असते त्या अर्थव्यवस्थेमध्ये, परमनंट राहत नाही ना. याच्यानंतर हे आहे स्टॅगफ्लेशन. याच्यामध्ये 2 शब्द असतील, स्टॅग आणि फ्लेशन. दोन्ही एकच स्टॅगफ्लेशन वर्ड आहेत, परंतु 2 वर्डपासून ते बनलेले आहेत. एक वर्ड आहे स्टॅग्नेशन किंवा याला आपण डिफ्लेशन सुद्धा म्हणतो. चलन घट आपण बघितलं की नाही, आता चलन वाढ चलन घट, तर चलन घटला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, डिफ्लेशन. आणि त्याला आणखी एक वर्ड पण काय आहे, स्टॅग्नेशन. तर त्या स्टॅग्नेशनचं स्टॅग आणि इन्फ्लेशन म्हणजे चलन वाढ, तर त्या इन्फ्लेशनचं फ्लेशन. स्टॅगफ्लेशन म्हणजे चलन घट चलन वाढ एकाच वेळेस. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल दोन्ही एका वेळेस कसं काय, तर तिथे मी तुम्हाला आणखी एकदा सांगितलं होतं, आठवा किंवा वापस जाऊन पाहू शकता की जेव्हा चलन घट ही लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी राहते तेव्हा लोक काय करतात, बचतीची सवय लावतात, वस्तू घेत नाहीत विकत. आणि ही कंडिशन खूप लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी राहिली तर काय होतं, वस्तूचं प्रोडक्शन खूप कमी होतं आणि त्यात खूपच कमी वस्तू असल्यामुळे त्या वस्तूंच्या किमती हळूहळू वाढू लागतात. दुसरीकडे त्याला भर घालतात ते म्हणजे पेट्रोलचे भाव वाढणं किंवा आता आपण बघतो कोविड-19 किंवा कोरोनाची जी कंडिशन आहे याच्यामध्ये सुद्धा काय होणार, प्रोडक्शन पूर्णपणे थांबणार, वस्तू खूप कमी असणार, वस्तूंच्या किमती हळूहळू वाढत जाणार. म्हणजे विकास तर कमी आहे, चलन घट तर आहेच, मुद्रा का आपण म्हणतो ना एक, आता ती पूर्णपणे कंडिशन भारताला लागू होत नाही, परंतु बऱ्याचशा जगामधल्या देशांना लागू होईल. तर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये चलन घट आहे, वस्तूंच्या किमती कमी झालेल्या आहेत, परंतु ही परिस्थिती खूप जास्त टाईमसाठी राहिली तर काय येतं, रिसेशन येतं, मंदी येते. आणि मंदीमध्ये काय होतं, वस्तूचं प्रोडक्शन कमी होतं. वस्तूंचं प्रोडक्शन खूप कमी असल्यामुळे काय होतं, त्या वस्तू मर्यादित राहतात आणि खूप लिमिटेड वस्तू असल्यामुळे त्या वस्तूंच्या किमती वाढू लागतात. म्हणजे चलन घट असताना चलन वाढ येते. ही कंडिशन खूप रिअर असते, नेहमी येत नाही. आणि जेव्हा ही अर्थव्यवस्थेमध्ये येते तेव्हा मात्र ती अर्थव्यवस्था खूप वर्षांसाठी मागे जाते. कारण अर्थव्यवस्थेला या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी काय तर तेच मेजरमेंट्स घ्यावे लागतात जे इन्फ्लेशनसाठी असतात. आणि इन्फ्लेशनसाठी जे मेजरमेंट गव्हर्नमेंट आणि बँका घेतात त्याच्यामुळे भाव आणखीनच वाढत राहतो. त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणं हे कठीण असतं. सो ही कंडिशन रेअर असते, खूप कमी वेळेस येते. नाव सगळ्यात लास्ट आपल्याला पाहायचं आहे रिफ्लेशन किंवा मुद्रा संफिस्ती. आता ही म्हणजे काय, जेव्हा अर्थव्यवस्थेचा ग्रोथ आपण म्हणू शकतो असा होता, वाढता होता, तो आता कमी होत कमी झाला, आपण म्हणतो ना 0पेक्षाही कमी झालेला आहे, परंतु एका लेवलला आहे जो की तो वाढू शकतो, एकदम जास्त काळासाठी मंदी आलेली नाही. मग त्या अशा वेळेस काय करते, सेंट्रल बँक म्हणजेच RBI असेल, गव्हर्नमेंट असेल, हे मार्केटमध्ये पैसा ओततात.
मार्केटमध्ये पैसा होतात म्हणजे लोकांजवळ पैसा येतो, लोकांजवळ पैसा आला तर लोक काय करतात, डिमांड करू लागतात, डिमांड केलं तर वस्तूंचं प्रोडक्शन वाढतं, अर्थव्यवस्था हळूहळू काय होते, विस्तारित होत राहते. म्हणजे वापस आपण म्हणतो ना, वापस पूर्वपदावर येते, तिचा चलन दराचा जो चलन दर आहे, सॉरी जी महागाईचा काळ आहे तो वापस येतो, आणि तो वापस आल्याला आपण काय म्हणतो, विकास दर सुद्धा वापस आला. रिफ्लेशन म्हणजे एक कृत्रिम स्टेप आहे RBIची, गव्हर्नमेंटची अर्थव्यवस्थेला वापस पूर्वपदावरती आणण्यासाठी रिफ्लेशन करणं, म्हणजे जाणून बुजून महागाई आणणं. आणि महागाई कोणती, जी हेल्दी असते ती. आता ह्या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला एका चार्टमध्ये दाखवायचं झालं तर आपण ते बघूया, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं वाटेल. हा आहे 0%चा ग्रोथ रेट. आणि आता आपण म्हणू जेव्हा असं ही ओके, आता हा 0% महागाई आपण म्हणतो एक समान लेवलला आहे. ही महागाई 1%, 2%, 3, 4, 5, 6, 7 अशी वाढत चालली आहे. तर जेव्हा महागाई वाढते तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला इन्फ्लेशन, महागाई. जेव्हा महागाई ही कमी होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, चलन घट किंवा डिफ्लेशन किंवा स्टॅग्नेशन सुद्धा म्हणतो, डिफ्लेशन. आणि जेव्हा महागाई वाढत असते, वाढत असताना ती काही काळासाठी काय होते, कमी होते, तर त्याला आपण काय म्हणतो, मुद्रा अपस्फीती किंवा डिसइन्फ्लेशन म्हणतो. ओके. आणि जेव्हा चलन घट असते, इथून वापस पूर्वपदावर अर्थव्यवस्था आणण्यासाठी काय केलं जातं, रिफ्लेशन केलं जातं. आणि ही कंडिशन जी आहे मुद्रा अवपात, ही मॅपवर दाखवणं, याच्यामध्ये दाखवणं शक्य नाही. तर मित्रांनो, हे होते चलनवाढीचे प्रकार, त्याचे इम्पॅक्ट, डेप्टर क्रेडिटरचा फायदा तोटा, रेपो रिव्हर्स रेपो रेटची सिच्युएशन, RBIच्या कामांची सिच्युएशन अशी यानुसार बदलत जाते. म्हणजे इथून पुढे आता तुम्हाला कधी पेपरला तुम्ही वाचलं की इन्फ्लेशन आहे का डिफ्लेशन आहे, तर लगेच तुम्हाला समजेल की RBI काय करणार आहे, गव्हर्नमेंट काय करणार आहे, कशा प्रकारची सिच्युएशन आहे, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय होईल, ऑटोमॅटिकली आता आपण म्हणतो ना, स्वतःहून ॲनालिसिस तुम्ही कराल जेव्हा आर्टिकल्स तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचायला लागाल, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला कशाही स्टेटमेंट दिले ॲनालिटिकल स्वरूपाचे, जेणेकरून तुम्हाला डोक्यामध्ये फॉर्म्युला करून काढायचं आहे आन्सर, तर तुम्ही ते इझिली काढू शकाल. आता याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील, काही जे समजत नसेल, तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारत चला. ओके. तर आजच्या पुरतं इथेच आपण थांबणार आहोत. करन्सीमध्ये पुढच्या चॅप्टरला आपल्याला पाहायचं आहे, आपले जे आपण म्हणू शकतो की पैशांचा बाजारातील साठा कसा मोजला जातो, WPI CPI वगैरे काय आहे, आपण म्हणतो चलनवाढीचे निर्देशांकासाठी तो खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटूया. जय हिंद, जय भारत.